बाकीचं जरी किती जरी काम म्हणलं का नाही तरी काम राहतंच. शेतीतली काय कधी कामं पूर्ण होत नाहीत. तो काही असा चिखल आणि सगळा गाळच. मग काय राव परेशान होऊन किदरून गेलो राव. खोलू सगळे पाईप खोलला, खालचा फुटबॉल बघितला. म्हणलं आता पाणी आलं नाही दिला, फुटबॉल गाळात पडलाय काही बघावं. पण काय नाही, खाली बी काय नाही, पंख्यात बी नाही, मोटरच्या पंख्यात बी काय नाही. हे असं तुमच्या जरी बाबतीत हे होत असेल का नाही, असं फिल्टरला वगैरे पाणी कमी चालायला लागलं की मग असं बी कदाचित आपण एक अंदाज घेऊन बघायचं किंवा व्हायला माझं बहुतेक मग पाणी फिल्टर जाम झाला आहे. काही फिल्टर जरी जाम झाला तर पाणी लई थोडं चालत होतं. मग काय केलं, काय घेतलं मग खोलाला आणि काय हो का तुम्हाला सांगतो, ते माणसाला काय तर धावतो. काय गरज नाही खोटं बोलायची. आपलं काय बी असतं ते रेल असते, ही अशी वाळू असते बघा. ह्याच्यात हे असं शंख बारकं मोठं, मग खाली राडा झाला की इथं राडा झाल्याशिवाय होत नाही. तर हे असा विषय आहे बघा. तर तुम्ही बी तुमचं जर फिल्टर जर जाम झाला तर ह्या टेक्निकनं असं खोलणं बी पाहिजे बरं, आणि बघितलं पाहिजे नेमकं काय होतं आहे काय नाही. आणि ते अशी मित्रांनो काय लागत नाही. तर हे असा ही घाण त्याच्यात पण अडकली बघा, दिसले हे लावण्याचा प्रयत्न करतोय. काय दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण नाही म्हणजे अफाटच राडा होतो. मग ड्रिप खराब होती, कुठलंच काम व्यवस्थित चालत नाही. कसली पांढरशिपट वाळू असते. पण हे असं झालं. तर यासाठी फिल्टर वारंवार दूध जावा. जरी मोटर बंद असली तरी, आता नदीला आमचा विषय आहे नदीला, म्हणून आम्हाला ही मोटर चालू करायला आलीच नाही. तुमचं पटांगणानं असलं किंवा नदीवरच असलं चालू करता येत असेल तर अवश्य चालू करत जावा, की जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. काय मत आहे मग? लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. काय आपला शेतकरी मित्र बाळासाहेब गायकवाड. ओके धन्यवाद. मग काय राव फिल्टर जाम झाला आणि मोटर अब्दू राहिलो. फुटबॉलचा पाईप खोलतोय, पुन्हा पंख्यात बघितलं, सगळीकडेच बघितलं, कुठंच काय नाही. मग म्हणलं आता आपण फिल्टर लई दिवस झालं खोलला नाही, 100% म्हणलं फिल्टरमध्ये घाण आहे बघा म्हणलं. मग फिल्टरला खोलायला केलं चालू. मग आणि काय काढलं नट बोल्ट, हे वरचं हे असं हे वरण असते असं, आणि खोललं तर का असं वाळत सगळी मातीन चिखलच किंवा कसं पाण्यावर जायचं. त्यासाठी काय करत जावं माहिती आहे का, आपलं किती जरी बाकीचं याप जरी असलं तर फिल्टर चालू केल्यावर फिल्टर काय आपण धुतोच बरं का, पण तरी पण तुम्ही काय करत जावं माहिती आहे का, फिल्टर असा खोलून फिल्टरच्या आतमध्ये बघायचं कसं काय होलं पॅक झाली ती का. वरच्या पाईपाला आपला हे जीनचा फिल्टर आहे. माणसानं लक्ष दिलं पाहिजे. लक्ष दिल्याशिवाय काय खरं नाही. जरी बाकीची जरी कामं असली, आता बघा शेतकरी म्हणलं की बाकीचं सगळं काय नाही. नदीला आता पाण्याची गरज पडायला लागली, पाऊस काय आहे ना, म्हणून चालू केलं होतं. मोटर बी खुलली होती, जोडली मोटर. मग काय फिल्टर जाम झाला होता राव. काय 15 दिवस झालं मोटर बंद होती ना, 15-20 दिवस झालं मोटर बंद होती. मग पाणीचं काय हेच वाटलं नाही ना. काय राव असलं काय झालं होतं, बाकीचं घाण गाबाळ वगैरे हे झाल्यामुळं हे वाळू असते ह्याच्यात. आणि हो काय असं फिल्टर पॅक झाला होता. पाणी सगळीकडं आपदून राहिलो.